हॅलो नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका मराठी ब्लॉगमध्ये. त्यामुळे आजचा दिवस आहे, गुरुवार आहे. तर गुरुवारी सकाळपासून व्हिडिओ शूट केला आहे. तर सकाळी आंघोळ वगैरे झाली, देवपूजा वगैरे झाल्यावर आंघोळ वगैरे काढून घेतली आणि हे मेंदूवडे घेतले होते. तर कोमल होती, मी होते ना, आम्ही तिघं होतो. तर नाश्त्याला मस्त असे मेंदूवडे घेतलेले. मेंदूवड्याचा नाश्ता केल्यानंतर आत्तू कोमल मामा गेले, व्हिडिओ शूट करायचे विसरून गेले. आणि हे बघा, आता पाणी वगैरे भरलं आहे, भांडी वगैरे घासायची, गॅस वगैरे धुवायचं आहे. सगळे दुपारचे कामं बाकी आहेत. बाहेर पण कपडे वगैरे वाळत घालायचे आहे, लादी वगैरे पुसायची आहे. आणि बघू शकता बाहेर ऊन पडलेलं आहे, पाऊस वगैरे काही नाही आहे आज. आणि इथं दुपारचं मी साबुदाणा वगैरे भिजवलं होतं, शेंगदाणे वगैरे भाजून कूट करून घेतलेला आहे. आणि इथं बघू शकताय, आणि बेसन केलं आहे आरेला मला, आणि शेंगदाण्याचा भात केला आहे. आणि कपडे वगैरे आता वाळत घालायला काढलेलं आहे मशनीतनं. ही पेस्ट केलेली आहे, केसांसाठी लावणार आहे. तरी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली, केसाला पेस्ट लावलेली आहे मी. आणि नंतर मग अर्ध्या तासाने धुवून घेणार आहे. नंतर हॅलो नमस्कार. तर माझ्या मराठी ब्लॉगमध्ये माझ्या ताईंचे मैत्रिणींचे खूप मनापासून स्वागत आहे. ताईंनो, आज गुरुवार आहे, तर आज पूजा वगैरे केलेली आहे. फुलं वगैरे काही आणले नव्हते, तर मग पूजा वगैरे केलेली आहे. तुम्हाला पूजा पण दाखवते मी. आणि स्वयंपाकसुद्धा करायचा आहे, किचनमध्ये जायचं आहे. तर थोडा उशीर झाला. आणि आत्तू पण आजच गेली, सकाळी आज आत्तू गेली. सकाळी आत्तू गेली आज, आत्तू मामा कोमल. आणि मी व्हिडिओ शूट करायचं विसरून गेले होते, लक्षात आलं ते लोक. आणि आत्ता माझी बहीण आली होती आणि तिचे मिस्टर आले होते आणि मम्मी पण आली होती. तर मम्मीला ती घेऊन जायला आली, ती मम्मीची तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळे ती मम्मीला भेटायला आणि मम्मीला घेऊन गेली मग तिच्या घरी. तर मी तेव्हा पण शूट करायचं विसरून गेले, असं होतं. जिथे शूट करायचं असतं ते विसरून घेते. ठीक आहे, नाही केला, पुढच्या वेळेस नक्की लक्षात करा. तुम्हाला पण दाखवून मी ते लोक सगळे. तर आज तुम्हाला सांगते कोण येणार आहे. तर आज हॉस्टेलवरून दीदी येणार आहे, आता 1 तासामध्ये येईन. आज लास्ट पेपर होता तिचा, तर पेपर संपलेले आहे. आता तिला सुट्टी पडलेली आहे 15 दिवस. तरी 1 तारखेपासून मला असं वाटतं, अंदाजे मला माहीत नाही, ती आता घरी सांगा. 1 तारखेपर्यंत तर आहे ती इथं, त्याच्या पुढं पण अजून काही दिवस राहील. म्हणजे सुट्टी पडलेली आहे तिला. आता लास्ट पेपर झालेला आहे, आज लास्ट होता. ती बसली दुपारी गाडीमध्ये, आता थोड्या वेळाने येईन ती. तर स्वयंपाकाची तयारी एकीकडे सुरू आहे, एकीकडं माझी बहीण पण आली होती, त्याच्यामुळे ना पूजा वगैरे पण करून घेतली. म्हणजे त्यांच्या संग बोलत वगैरे बसले, गप्पा मारत बसले. तिला पण बोलले जेवून जा, पण ती म्हणली नाही, जेवण वगैरे करून आले म्हणले. आणि ती पण बाहेर गेली होती तिरुपती बालाजीला किंवा कोल्हापूरला वगैरे, ते लोक फिरायला व देवदर्शनाला गेले होते. आणि आजच आली ती सकाळी. आणि मम्मीची तब्येत ठीक नसल्याने मम्मीला भेटायला आली आणि घेऊन पण गेली, त्याच्यामध्ये थांबली पण नाही जास्त वेळ. मी तिला बोलले जेवण वगैरे बनवते, जेवण जा, तर ती थांबली पण नाही. आणि पंखा बंद केलेला आहे, कारण की दिवा चालू आहे. तुम्हाला पूजा दाखवते जास्त न बोलता. आणि दीदी पण येणार आहेत थोड्या वेळातच. तर हे बघू शकता, पूजा वगैरे मांडलेली आहे. गुरुवारची मी अशी पूजा करते. हा गुरुचरित्र अध्याय आहे, हा वाचते. गुरुचरित्र अध्याय 14 वाचते मी. 1 वर्ष झालं, गेल्या वर्षी एप्रिलपासून स्टार्ट केलेलं आहे. तर मी हे कायमचं वाचणार आहे. फक्त आपल्याला काय प्रॉब्लेम वगैरे असल्यावर आपण वाचायचं नाही. तर हे दर गुरुवारी वाचते. तारक मंत्राचं पाणी बनवते. आणि हे बघा, तारक मंत्राचं पाणी बनवून ठेवलं आहे. अजून आम्ही पिलो नाही, कारण की आताच पूजा वगैरे झाली आणि आरती वगैरे झाली. साखर ठेवलेली आहे प्लेटमध्ये. आणि हे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे, त्याच्यामध्ये जी सेवा आहे, तारक मंत्र पण ह्याच्यामध्ये त्याची सेवा करते मी. आणि मंदिरातली पण बघू शकता, पूजा वगैरे झालेली आहे. आणि तुम्हाला किचनमध्ये घेऊन जाते. चला तर आपण जाऊया किचनमध्ये. तर हे बघू शकता किचन. नाही आला, आले बोलते मी, आलो वाटतं. बघू शकताय हे किचनमध्ये आले. थांबा, तुम्हाला मी ना दुसऱ्या कॅमेऱ्याने दाखवते. तर इथं किचनमध्ये आलेलं आहे. तुम्हाला आर्य बघायचा का? आर्य म्हणतो नको दाखवू मला. ठीक आहे, त्याला नाही दाखवत. आणि हे बघू शकता, त्यांनी भेंडी आणलेली आहे, भरपूर अशी भेंडी आणलेली आहे. आणि इथं भेंडी धुवून घेतलेली आहे. इथं भात थोडाच घालायचा आहे, कारण की दुपारी ना शेंगदाण्याचं बेसन आणि भात केला होता ना आलेला मला, तर तो खूप होता. म्हणजे आहे तो भरपूर, बेसन पण भरपूर आहे, बघू शकताय. डाळ वगैरे काही करत नाही, मग भात थोडासा घालते मी. भेंडीची भाजी आणि इथं पीठ वगैरे काढून थोडं ते पीठ मळायचं आहे. ताईनं आपल्याला
जो ट्रायपॉड असतो ना तो तुटलेला आहे. तर माझ्याकडे ना असं साधा सेल्फी स्टँड होता, तुम्हाला दाखवते. तर मला व्हिडिओ काढायला भेटतच नाही आहे, काय आमच्या इथं भेटतच नाही. बघू शकतो, तुम्हाला दाखवते मी. ते तुटलेलं आहे, हे बघू शकताय. ते चिपकवायचं आहे, चिपकवणार आहे हे आता. बघू आता. आणि सेल्फी स्टँड आता बघू आता काय कसं करायचं. सॉरी, स्टँड आपला ट्रायपॉड बघूया. आणि ताईंनो, आपला नवीन मराठी चॅनल ओपन केलेला आहे, ते तुम्हाला आवडतं की नाही नक्की सांगा. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा, छान छान अशा कमेंट करा आणि व्हिडिओला छान असं प्रेम द्या. आणि आपला जुना चॅनल आहे, तर जुन्या चॅनलचं नाव आहे कविता स्पेशल रेसिपी. त्या चॅनलवरती पण जाऊन बघा, तिथं पण आपले मस्त असे व्हिडिओ आहेत, रेसिपी आहे, ब्लॉग आहेत, शॉर्ट व्हिडिओ आहे. नक्की तुम्हाला ते पण आवडतील आणि हे पण आवडतील. हे आता मी गेल्या शुक्रवारी व्हिडिओ नवीन चॅनल चालू केलेलं आहे ताईनं. तर अजून एवढं काय आपले व्हिडिओ नाही, तरी पण 5-6 व्हिडिओ तरी टाकलेले आहेत मी. आणि रोज मी डेली रुटीन सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जसं जमत तसं, किंवा कधी दुपारपासून तर कधी संध्याकाळपासून जसं जमत तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करा. कारण की कसं आपले 2-2 चॅनल आहेत, त्याच्यामुळं ना 2 चॅनल असल्यामुळे आपल्याला ना थोडंसं ॲडजस्टमेंट करायला, आणि आपलं ट्रायपॉड पण नाही तर थोडंसं ना दिवा जाईल आपला स्लो कर. तर आपलं ट्रायपॉड पण नाही ना, थोडंसं प्रॉब्लेम होतो आहे. मला हाताने पकडायला लागतं, हात पण खूप दुखते. आणि मी रेसिपी पण एवढं काय दाखवणार नाही, कारण आपलं भरपूर असं बोलणं झालेलं आहे. व्हिडिओ आपल्याला जास्त मोठा नाही बनवायचा. अरे बंद कर पंखा, आवाज येतो याच्यामध्ये, आवाज पण बंद कर. तर आपल्याला ना व्हिडिओ जास्त मोठा पण नाही बनवायचा टाईमनं. आणि नक्की त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, जेणेकरून त्या चॅनलला पण व्हिडिओ जे टाकून ते तुमच्यापर्यंत पोहोचल. परत एकदा त्या चॅनलचं नाव सांगते, तर कविता स्पेशल रेसिपी त्या चॅनलचं नाव आहे. आणि आपला हा चॅनल आहे, त्याच्या ह्या चॅनलचं नाव आहे. तर आपल्या ना ह्या चॅनलचं नाव आहे ताईंनो मराठी ब्लॉग. तर तुम्हाला कसं वाटलं ह्या चॅनलचं नाव, आवडलं की नाही? मी खूप विचार केला की नाव काय ठेवायचं, काय नाही सुचतच नव्हतं. कारण की आपल्या जुन्या चॅनलचं नाव आहे कविता स्पेशल रेसिपी. मग ते पण असं अचानकमध्येच ठेवलं होतं, काय समजलं नाही काय नाही. 4 वर्षापूर्वी जेव्हा चॅनल ओपन केलं होतं तेव्हा, म्हणून आता खूप विचार केला की काय नाव ठेवायचं या चॅनलचं. थोडंसं मला वेगळं ठेवायचं होतं. तर मला नाव असं ठेवायचं होतं की मी मराठी ब्लॉग असं ठेवायचं होतं. आपण मग आर्याचा विचार घेतला, आर्याला विचारलं की मला मी मराठी ब्लॉग असं ठेवायचं आहे. तर तो मला म्हणला की मम्मी नको, फक्त मराठी ब्लॉग म्हणून ठेव. तर मग म्हणले ठीक आहे, मग फक्त मराठी ब्लॉग मनाचं नाव ठेवलेलं आहे मी चॅनलचं. तर कसं वाटलं तुम्हाला या चॅनलचं नाव, आवडलं का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा ताईंनो. मी मराठी ब्लॉग पाहिजे होतं का मी मराठी ब्लॉग करू का फक्त मराठी ब्लॉग आहे तेच राहू देऊ? कसं वाटतं तुम्हाला, तुम्ही पण मला सांगा. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी नक्की प्रयत्न करेन. आणि नक्की जर तुम्हाला असं वाटलं की मी मराठी ब्लॉग पण छान वाटेल, तर मी तेही नाव ठेवून आपल्या चॅनलचं, किंवा हे नाव चांगलं आहे ते पण सांगा मराठी ब्लॉग म्हणून. तर ह्याच्यावरती पण आपल्याला छान छान असे चॅनलवरती व्हिडिओ बघायला भेटेल. आणि नक्कीच प्रयत्न करून छान छान अशी व्हिडिओ दाखवण्याचे. तर आज एवढंच बोलून मी व्हिडिओ आता एंड करत आहे. भेटूया मग उद्याच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि आमचा बाबू आलाय. बाबू हाय कर, हाय बोल. हाय, तुला बोलता येतं ना बाबू? हाय बोल, हाय बोल ना. नाही बघा आमचा बाबू हा नाही नाही करतोय. आमचा बाबू नाही नाही करतोय, बोलतो. काय खातोय बघा, बघू दाखव काय खातो तू, काय खातो सांग. बिस्किट दाखवून खा. हाय कर, हाय हाय कर. तुझं नाव सांग बाबू, नाव सांग. टायगर. बघा आमच्या बाबूचं नाव टायगर आहे. बघा आमच्या बाबूचं नाव टायगर आहे. किती मोठं टायगर आलेला आहे आम्हाला पकडायला. चला तर मग असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय परत एकदा.